संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी आरेवाडी दौऱ्यावर। टेंभू योजनेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक। आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवारी 25 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आरेवाडी बन येथील श्री बिरोबा देवाच्या दर्शनाने होणार आहे। सकाळी 9:30 वाजता ते आरेवाडी मंदिरात दर्शन घेणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली। दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील विविध गावांच्या सिंचन प्रश्नावर एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन श्री बिरोबा मंदिर परिसरात करण्यात आले आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीत टेंभू योजनेची सध्या सुरू असलेली नवीन कामे, प्रलंबित प्रकल्प, शेतीला पाणी सोडण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी, नवीन पाईपलाईन टाकण्याचे प्रस्ताव आणि इतर स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे। जलसंपदा मंत्री विखे पाटील हे या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा थेट आढावा घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या कडक सूचना देणार आहेत। या बैठकीसाठी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, नागज, करेवाडी, केरेवाडी, आरेवाडी, लंगरपेठ, ढालगाव, आगळगाव, चोरोची, चुडेखिंडी, दुधेभावी, निमज, विठ्ठलवाडी, घोरपडी, शिंदेवाडी आणि परिसरातील शेतकरी तसेच जत तालुक्यातील बेवणूर, वाळेखिंडी, नवाळवाडी, सिंगणहाळी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे। शनिवार दिनांक 25 जुलैला सकाळी 9:30 वाजता राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। आणि या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचं आराध्य दैवत श्री बिरोबा आरेवाडी बन येथून दर्शन घेऊन करणार आहेत। सकाळी 9:30 वाजता माननीय मंत्री महोदय हे आरेवाडीच्या बनामध्ये येणार आहेत। दर्शन झाल्याच्या नंतर कवठेमहांकाळ तालुका आणि जत तालुका जो टेंभू प्रकल्पाअंतर्गत येतो या गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे। आणि म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, नागज, केरेवाडी, आरेवाडी, लंगरपेठ, ढालगाव, आगळगाव, चोरोची, चुडेखिंडी, नागज, ढालगाव, दुधेभावी, निमज, विठ्ठलवाडी, घोरपडी, शिंदेवाडी किंवा अन्य काही गावं आहेत। जत तालुक्यातील बेवणूर वित्रिके अंतर्गत येणारी बेवणूर, वाळेखिंडी, नवाळवाडी आणि सिंगणहाळी या गावातल्या शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की नवीन जी कामं चालू आहेत त्याच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा जुन्या टेंभू योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांना काही पाणी सोडण्याच्या संदर्भात, नवीन पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात किंवा अन्य काही अडचणी असतील, या संदर्भातली आढावा बैठक ही आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर ठेवण्यात आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावं। धन्यवाद।